आणि पुन्हा येऊयात वसई मतदारसंघाकडे। बवियाचं पारडं इथं जड दिसतंय आणि त्यामुळे इथला संभाव्य आमदार कोण असणार आहे, तुमचा आमदार कोण असणार आहे, वसईकरांनो बघा। तर वसईकरांनी पुन्हा एकदा बवियालाच कौल दिल्याचं संभाव्य चित्र आपण बघतोय। वसईमध्ये बवियाचे हितेंद्र ठाकूर संभाव्य आमदार ठरत असल्याचं आपण पाहतोय। गेल्या विधानसभेत सुद्धा त्यांनाच वसईकरांनी कौल दिला होता। त्यांच्या विरोधामध्ये भाजपाने त्यांच्या उमेदवार दिला होता, स्नेहा दुबे यांना देण्यात आली होती उमेदवारी। मात्र वसईकर अजूनही हितेंद्र ठाकूर यांच्याच मागे उभा असल्याचं संभाव्य चित्र आहे। अगदी 2019 मध्ये देखील हे चित्र पाहायला मिळालं होतं। मात्र यंदा काय कारण असणार आहेत, गेल्या 5 वर्षात असं काय घडलंय, समजून घेऊयात महेंद्र वानखेडे यांच्याकडून। विधानसभा मतदारसंघाची मतदान बुधवारी पार पडलं। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला। मतदार हे मतदान केंद्रावर जाऊन आपलं मतदान करत होते। या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून बहुजन विकास आघाडी, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात तिरंगी लढत असल्याचं चित्र दिसून आलं होतं। गेल्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांना 25,995 मतांची आघाडी मिळाली होती आणि समोर असलेले उमेदवार जे शिवसेनेमध्ये होते ते विजय पाटील यांचा पराभव झाला होता। यावेळेस